म्हटलं की मी वसंतदादा पाटील यांचं मुख्यमंत्री पद जे आहे हे मी काळ्या दगडावरची रेष असं मानतो की तोपर्यंत लोकांचं राज्य होतं. त्याच्यानंतर जे आहे ते व्यापारी आणि प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत त्यांचं राज्य हे सुरुवात झालं आणि मग ही परिस्थिती खालावली आपल्याला या ठिकाणी दिसते. या सगळ्या ह्याच्यामध्ये 80 पासून अण्णाराव पाटील यांचं असणारं आंदोलन बघितलं, खेडेकरांपर्यंत असणारे सगळं आंदोलन बघितलं. ते पचवलं आणि जिरवलं कशा रीतीने झालं याचाही इतिहास माझ्या डोळ्यासमोरचा आहे. पुन्हा इथलं असणारं जरांगे पाटील यांचं असणारं उभं केलेलं आंदोलन इथल्या व्यवस्थेने जिरवू नये हीच असणारं तिथं सदिच्छा होती. आणि म्हणून आपली जी काही ताकद आहे, चिमणीची ताकद जी आहे ती आपण असणाऱ्या जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या पाठीमागे उभी केली तर शासन थोडंसं दबतं आणि पुढचं पाऊल घ्यायला ते पुढे होतील अशी असणारी परिस्थिती आहे. हे टिकेल न टिकेल हा वेगळा भाग आहे, परंतु एकदा सुरुवात झाली, गाडी रुळावरती आली, तिला रुळावरती कशी ठेवायची हा मला वाटतं येणारा काळ त्या ठिकाणी असताना ठरवतो. कन्सेप्ट ज्याला म्हणतो ही एकदा मान्य झाली की मग तिला कायद्याच्या चौकटीमध्ये कशा रीतीने बसवायचं हा तिथला मग वेळ असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून मला वाटत नाही मी असं काही नवीन केलंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, परंतु समाज व्यवस्थेचा हा विचार सर्वांनाच करावा लागतो. तो करत आम्ही असणाऱ्या पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला, एवढं फक्त जाहीर केलं. आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझा असणारा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.